नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली, एक आठवडा उलटून गेला. ठीक आहे, एक आठवड्यामध्ये यूट्यूबवर भरपूरसे व्हिडिओ आले ज्याच्यामध्ये तुम्हाला एक्सपेक्टेड कट ऑफ काय असेल की बाबा अंदाज काय की कट ऑफ काय लागेल पूर्व परीक्षेचा याबद्दलचे भरपूरचे व्हिडिओ मिळाले, माहिती मिळाली. आपल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या आन्सर कीवर आपण भरपूरचे ऑब्जेक्शनेबल जे क्वेश्चन्स आहेत त्याच्याबद्दलचं ॲनालिसिस केलं, त्याच्याबद्दलचे रेफरन्सेस दिले, व्हिडिओ केले. हे सगळं झालं, ठीक आहे. पण आता पुढं काय विद्यार्थी मित्रांनो, एक आठवडा उलटून गेलेला आहे. आता राज्यसेवा पूर्व परीक्षा होऊन कंबाईनची परीक्षा पुढं आहे. तर या दृष्टिकोनातून आता मी काय करू हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आता मी काय करू? बघा, आता 3 प्रकारची ग्रुप आपल्याला आढळतील. विद्यार्थ्यांमध्ये 3 प्रकार आढळतील. एक पहिला प्रकार जो आहे की ज्यांना राज्यसेवा पूर्व परीक्षामध्ये उत्तम स्कोअर आलेला आहे, 100% त्यांचं होणार. ठीक आहे. तर या विद्यार्थ्यांचं आता म्हणणं काय आहे की काही क्लासेसनी काय सजेस्ट केलं आहे की कंबाईन द्या सोडून आणि राज्यसेवा फोकस करा. ठीक आहे. त्यानंतर दुसरा जो गट आहे, हा वरचा झाला पहिला गट. त्यानंतर दुसरा जो गट आहे जो तळ्यात मळ्यात आहे, जो काठावर आहे. ठीक आहे. आणि त्यांना ठीकठाक मार्क आहेत पण काही होऊ शकतं अशा कंडिशनमध्ये आहेत. तर त्यांना काय आता कुठला फोकस करायचा की बाबा कंबाईन फोकस करायची की राज्यसेवा फोकस करायची, कुठलं द्यायचं सोडून, हा मोठा प्रश्न आहे. आणि ज्यांचा अजिबातच स्कोर चांगला नाही मग त्यांचं काय मत आहे की उगाच आपण राज्यसेवा कशाला करायची तर कंबाईनला जायची. बघा मित्रांनो, हे सगळे प्रश्न जे आहेत ना, तिन्हीच्या तिन्ही प्रश्न, या तिन्ही गटासाठी हे तिन्हीच्या तिन्ही प्रश्न जे आहेत ते निरर्थक आहेत. का? कारण तुम्ही राज्यसेवा देताय किंवा स्पर्धा परीक्षेला बसताय म्हणजे स्मार्ट असलं पाहिजे, तुम्हाला स्मार्ट प्लॅनिंग करता आलं पाहिजे. आता ते कसं, त्याच्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवतोय. 3 पॉईंट बघा, पॉईंट लक्षात घ्या मित्रांनो. पॉईंट नंबर 1, हे सगळे जे कट ऑफ आहेत, हे सगळे जे कट ऑफ आहेत हे यूट्यूबवर जे आलेले आहेत ते वर्तवलेले अनुमान आहेत. ठीक आहे. हे वर्तवलेले अनुमान आहेत. MPSCचा काय कट ऑफ येईल ते कट ऑफ आल्याशिवाय तर काय आपण सांगू शकणार नाही, कुणीच सांगू शकणार नाही. ठीक आहे. अगदी परमेश्वराला नाही, आता MPSCला सुद्धा माहीत नाही की कट ऑफ काय येईल. ठीक आहे. तर कसं आहे, मार्केटमधल्या चर्चा आणि सत्यता यामध्ये तफावत ही असतेच, दरवर्षी असते. त्यामुळे आत्ता पण ती असणारच आहे, हे लक्षात धरून चाला. ठीक आहे. एक लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही MPSCची परीक्षा देताय किंवा कोणती UPSCची देताय किंवा स्पर्धा परीक्षेला बसताय, कुठली असू दे, SSC असू दे, बँकिंग असू दे, कुठलीही परीक्षा असू दे, रेल्वे असू दे. ठीक आहे. तुम्ही स्पर्धा परीक्षेला जाताय म्हणजे तुम्ही युद्धाला जाताय, लक्षात घ्या. तुम्ही युद्धाची सुरुवात केलेली आहे. आणि कसं असतंय, सैनिकाचा एक, आपण जो सैनिकाचं जे कर्तव्य म्हणतो ते सैनिकाचं काय कर्तव्य आहे? सैनिकाचं हे कर्तव्य आहे की लढाईचा जोपर्यंत अंतिम निर्णय येत नाही तोपर्यंत लढत राहणं हे सैनिकाचं कर्तव्य आहे. ठीक आहे. बॉर्डरवर आपले जे सैनिक लढत आहेत ते जोपर्यंत अंतिम फायनल होत नाही तोपर्यंत ते कुठल्याही निर्णयाला पोचत नाही, तोपर्यंत ते लढतच राहतात. लक्षात घ्या. आर या पार की लढाई असते. युद्ध हे आर या पार की लढाईमध्ये करायचं असतं. ठीक आहे. आणि त्यामुळं तसं तुमचं एक टेम्परामेंट किंवा ॲटिट्यूड जी आहे ना तुमची, ती तशी असली पाहिजे मित्रांनो. ठीक आहे. त्यामुळं असले फालतू जे प्रश्न आहेत ना वरती जे, ते तसले फालतू प्रश्न डोक्यात सुद्धा आणायचे नाहीत, लक्षात घ्या. ठीक. त्यामुळं काय आहे की तुम्ही जर कुठलाही कट ऑफ किंवा यूट्यूबचे व्हिडिओ यांचा अंदाज ऐकून जर तुम्ही प्लॅन चेंज करत असाल तर तुम्ही फसला मित्रांनो. सायकोलॉजिकली तुम्ही हारला, मेंटली तुम्हाला हरवलं. ठीक आहे. तर सायकोलॉजिकली तुम्हाला हारायचं नाही, मेंटली स्ट्रॉंग बनायचं आहे. मेंटल टफनेस सगळ्यात महत्त्वाचा आहे स्पर्धा परीक्षेला. मेंटल, फिजिकल आणि मग इंटेलेक्च्युअल, हे तिन्ही टफनेस तुमचे असले पाहिजेत. तुमच्यामध्ये इमोशनल इंटेलिजन्स असला पाहिजे, सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत, तरच तुम्ही अधिकारी म्हणून सिलेक्ट होऊ शकता मित्रांनो. हे बघा, आता मी तुम्हाला राज्यसेवेला ज्यांची 100% गॅरंटी आहे त्यांच्यासाठी, तळ्यात मळ्यात आहेत त्यांच्यासाठी, आणि ज्यांना कमी मार्क आहेत त्यांच्यासाठी सुद्धा 3 स्मार्ट प्लॅनिंग पॉईंट त्यांनी लक्षात घेतले पाहिजेत. ठीक आहे. एक पॉईंट नंबर 1, सी, राज्यसेवेतला पूर्व परीक्षेचा स्कोअर जास्त आला म्हणून तुम्ही लगेच अधिकारी झाला असं होणार नाही. लढाईचे 3 टप्पे आहेत, पूर्व आहे, मुख्य आहे आणि इंटरव्ह्यू आहे. कुठल्याही टप्प्यामध्ये तुम्ही अप असलं पाहिजे हे गरजेचंच आहे, पण पुढं काय होईल वी डोंट नो. त्याच्यासाठी कंबाईनची जी ॲड आहे त्याला सुद्धा, ही सुद्धा मोठी ॲड आहे. तुम्ही आता लक्की आहात, आता भरपूरशी ॲड निघालेली आहे यावेळी.
ठीक. तर तुम्ही कंबाईनसुद्धा सिरियसली देणं हे तुमचं कर्तव्य आहे. जे लोक कंबाईन करणार आहेत त्यांच्यासाठी आणि जे राज्यसेवा करतात त्यांच्यासाठी त्यांनी कंबाईनसुद्धा सिरियसली दिले पाहिजे. स्कोर आला म्हणून कंबाईन सोडतो, राज्यसेवा करतो, चुकीचं डिसिजन, रॉंग डिसिजन. कोणी सांगत असेल तर ऐकू नका, टेक माय वर्ड्स. ठीक आहे. आता जी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा झाली ती त्या पूर्वपरीक्षेचा जो मुख्य परीक्षा येणार आहे ती मुख्य परीक्षा आपल्याला 7, 8 आणि 9 बघा 7, 8 आणि 9 मेला आपल्याला ती मुख्य परीक्षा द्यायची आहे त्याची. त्यानंतर लगेच तुम्हाला राज्यसेवा येणार आहे, ज्याचं 19 जून 2022ला तुम्हाला ही राज्यसेवेची पूर्वपरीक्षा द्यायची आहे. तर ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, राज्यसेवेचा जो पूर्वपरीक्षेचा निकाल येणार आहे तो मार्च महिन्यामध्ये लागणार आहे. ठीक आहे. आणि जो मुख्य परीक्षा आहे ती साधारणतः मेमध्ये आहे. ठीक आहे. 7, 8, 9 ह्या 3 तारखा आहेत ज्या मुख्य परीक्षेसाठी आहेत. सो मार्च महिन्यात कधी रिझल्ट लागेल, समजा आपण धरून पहिल्या आठवड्यात असं धरून चालू, पहिल्या आठवड्यात समजा रिझल्ट लागला तर मार्च, एप्रिल हे 2 महिने तुमच्यामध्ये मुख्य परीक्षेसाठी डेडिकेटेडली अभ्यास करण्यासाठी राहतात. जर तुम्ही कंबाईनचा सुद्धा परीक्षेचा अभ्यास आत्ता पूर्वपरीक्षेचा केला तरी. तर 2 महिने सफिशियंट टाईम असतो. ज्या मुलग्याची व्यवस्थित तयारी असते किंवा ज्या विद्यार्थिनीची किंवा विद्यार्थ्यांची ज्या मुलगीची व्यवस्थित तयारी असते त्यांना तो सफिशियंट अमाऊंट ऑफ टाईम आहे, तिथं तो कोपअप करू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचे जे कंबाईनचे आहे, आत्ता जी कंबाईन गट ब ची परीक्षा आहे, तर साधारणतः तुमची जी परीक्षा आहे आता 26 फेब्रुवारीला तर तुम्ही परीक्षेला सामोरे जाणारच आहात. तर याची जी मुख्य परीक्षा आहे ती परीक्षा तुम्हाला 9 जुलैला द्यायची आहे. लक्षात घ्या, 9 जुलैला तुम्हाला त्याची मुख्य परीक्षा द्यायची आहे. काहींना 17 जुलैला द्यायची आहे, 24 जुलैला, 31 जुलैला, ज्या पण परीक्षेसाठी तुम्ही कक्षा अधिकारी, कर निरीक्षक, PSI या सगळ्या परीक्षेचं त्या लेवलच्या तारखा तुम्हाला द्यायच्या आहेत. ठीक आहे. आणि संयुक्त पेपर जो आहे तो 9 जुलैला आहेच आहे. तर लक्षात घ्या की हा जो वर्षभर येणारा काळ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अजिबात वेळ नाही. बघा, जर तुम्ही राज्यसेवा जी 2022ची परीक्षा येणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला जी संयुक्त कंबाईन 2022ची परीक्षा येणार आहे त्या परीक्षांच्या पण तारखा एकदा बघून घ्या. बघा, राज्यसेवेचं जी पूर्वपरीक्षा होणार आहे ती 19 जूनला होणार आहे. ठीक आहे. 19 जूनला तुम्हाला परत एकदा राज्यसेवा पूर्व द्यायची संधी मिळणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 8 ऑक्टोंबरला परत एकदा गट ब ची म्हणजे जी आपण कंबाईन म्हणतो त्याची पूर्वपरीक्षा द्यायची परत एकदा संधी मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला तिथं राज्यसेवेची जी मुख्य परीक्षा ती 15 ऑक्टोंबरला आहे मित्रांनो, 15 ऑक्टोंबरला. आणि 24 डिसेंबरपासून पुढं जी आहे ती संयुक्तची परीक्षेचे जे आहेत PSI STIच्या ते संयुक्तचा मुख्य परीक्षेचा जो कॉमन पेपर आहे तो 24 डिसेंबरला, त्याच्यानंतर 31 डिसेंबर. आणि तुम्ही, मला सांगण्याचा उद्देश काय आहे की तुम्ही साधारणतः पुढच्या वर्षीच्या 15 जानेवारीपर्यंत मोकळेच नाहीत आणि तुम्हाला 4 परीक्षा अक्षरशः या लागल्यात. नशीबवान आणि भाग्यवान पिढी आहात तुम्ही. तर या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही प्लॅनिंग करायला पाहिजे आणि मग त्या दृष्टिकोनातून तुम्ही तुमचा कॉमन जो सिलेबस आहे सगळ्याचा, जो पूर्वपरीक्षेमध्ये पण कॉमन आहे, कंबाईनच्या मुख्य परीक्षेमध्ये पण कंबाईनचे कॉमन आहे, राज्यसेवा, तर कॉमनचं तर तुम्ही जबरदस्त तयारी करायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर तुम्ही तिसऱ्या पॉईंटमध्ये मी काय सांगतो आहे तुम्हाला प्लॅनिंगमध्ये, की जो तो पेपर त्याच्या 20 दिवस 25 दिवस, काहींना 1 महिना 15 दिवस, जसं तुमच्या कन्व्हिनियंटना आहे त्या पेपरच्या आधी त्यात तुम्ही जे स्पेशल गोष्टी आहेत त्याची सगळी रिव्हिजन करून तुम्ही परीक्षेला जायला पाहिजे. आता काहींना प्रश्न पडतो की आम्ही कसं बाबा कोपअप करावं, प्रत्येक परीक्षेसाठी कसा अभ्यास करावा. ठीक आहे. जनरली माझं जे सजेशन आहे ते मी 7 पॉईंट स्ट्रॅटजी देतो कधी पण. 7 पॉईंट स्ट्रॅटजी, लक्ष देऊन ऐका. ही 7 पॉईंट स्ट्रॅटजी काय आहे, फार महत्त्वाची स्ट्रॅटजी आहे. पहिली स्ट्रॅटजीचा जो पहिला पॉईंट आहे तो आहे क्वेश्चन पेपर ॲनालिसिस. सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ती क्वेश्चन पेपर. कशा पद्धतीचे प्रश्न विचारतात, कोणत्या सब्जेक्टवर फोकस असतो, प्रश्नांचा
जे डेप्थ काय असते, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या क्वेश्चन पेपर ॲनालिसिस, मागच्या सगळ्या जे क्वेश्चन पेपर आहेत मागच्या वर्षीचे, ते सगळ्या पेपरची ॲनालिसिस तुम्ही केली पाहिजे. हा पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, तुम्ही जे प्रश्न आल्यात परीक्षेमध्ये, जे प्रश्न विचारलेत, त्या प्रश्नाचं लिंकिंग त्या परीक्षेच्या सिलॅबस पॉईंटला, ठीक आहे, सिलॅबसचा जो टॉपिक आहे त्या टॉपिकला तुम्ही लिंकिंग केलं पाहिजे, की बाबा हा प्रश्न जो आहे तो ह्या अभ्यासक्रमातल्या ह्या भागावर हा विचारलेला प्रश्न आहे, या अभ्यासक्रमातल्या या टॉपिकवर हा प्रश्न असा आला आहे. हे तुमचं जे ॲनालिसिस आहे, ती ॲनालिसिस घेऊन मग तुम्ही रिलेवंट जे स्टडी मटेरियल आहे त्याचा मग कसा अभ्यास करायचा, ती एक तुमची स्ट्रॅटजी तयार होते, तुमचा एक प्लॅन ऑफ ॲक्शन तयार होतो. त्याच्यानुसार मग तुम्ही स्टडी मटेरियल जे पण असेल आम्ही देऊ, किंवा तुम्हाला इतर कोणी सांगितलेलं असेल, ठीक आहे, काही अडचण नाही, तुम्ही कुठलंही स्टडी मटेरियल वापरा. किंवा तुम्ही जर भरपूरसे स्टडी मटेरियल तुमच्याकडे असेल, भरपूरशी पुस्तकं असेल, आता पॉलिटीचं तुमच्याकडं लक्ष्मीकांत पण आहे, इतर पण काही पुस्तकं आहेत, तर लक्षात घ्या, कधीही आम्ही रेकमेंड करतो ते काय असं, की तुम्ही कुठलंही एकच पुस्तक फोकस केलं पाहिजे, जे बेस्ट बुक आहे तेच फोकस केलं पाहिजे. कारण जर तुम्ही भरपूरसे सोर्स वापरला तर तुम्ही कन्फ्यूज होऊन जाणार आणि ते तुम्हाला रिवाईजही करता येत नाही परीक्षेच्या आधी. त्यामुळं भरपूरशा पुस्तकांच्या मागं लागण्यात पॉईंट नसतो. जर तुम्हाला भरपूर पुस्तकं आणायची असेल, ही एक पण पद्धत आहे, भरपूरशी पुस्तकं तुम्ही आणल्याने त्यातून ज्या महत्त्वाचे प्रत्येक पुस्तकातले जे पॉईंट्स आहेत ते काढून तुम्ही तुमची स्वतःची एक नोट्स तयार केला तर ते कुठल्याही पुस्तकापेक्षा बेटर आहे. कुठल्याही पुस्तक असू दे, लक्ष्मीकांतला सुद्धा बीट करतात अशा नोट्स. आणि अशा नोट्स करणारी मुलं तुम्हाला 80% अशी मुलं सिलेक्ट झालेली दिसतात की अशा ज्यांनी नोट्स काढलेले आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे ही एक गोष्ट महत्त्वाची आहे. आता MPSCमध्ये नोट मेकिंग करताना तुम्हाला जास्त सब्जेक्टिव्ह जायची गरज नाही आहे. तुम्ही नुसतं पॉईंटर्सनी नोट काढायच्या आहेत. UPSCला जेव्हा नोट्स काढतात त्यावेळीसुद्धा पॉईंटर्सनी नोट काढतात, ते पण तीच पद्धत तुम्हाला इथं पण फॉलो करायला लागेल. कारण पॉईंटर्स काढल्यामुळं काय होते, तुम्ही कमी वेळात रिव्हिजन होते, ठीक आहे. काही विद्यार्थ्यांच्या अशा नोट्स बघितलेल्या आहेत की टोटल पेपर त्यांनी 100 ते 150 पानात संपवलेलं आणि पेपरच्या आदल्या दिवशी फक्त 100 ते 150 पानं वाचून जाऊन त्यांनी पेपर्समध्ये मार्क्स आणलेले आहेत. तर या पद्धतीनं जर तुम्ही नोट्स तयार केला तर ती बेटर राहील. त्याच नोट्स परत रिव्हिजन केल्या पाहिजेत, ठीक आहे. फक्त माझं म्हणणं काय, तुम्हाला नोट्स तयार करायला वेळ जर मिळत नसेल, ह्यामध्ये अजून एक तिसरी स्ट्रॅटजी मी देईन. समजा आता मुख्य परीक्षेला एका पुस्तकावर विसंबून राहणं शक्य नाही आहे, बरोबर आहे, हे मी पण मान्य करतो आहे. पण लक्षात घ्या, तुम्ही जे पण पुस्तक आणणार आहे, जे पण 4-5 पुस्तकं आम्ही सजेस्ट करणार आहे किंवा तुम्हाला माहिती आहेत मुख्य परीक्षेच्या एखाद्या GSच्या सब्जेक्टसाठी, तर तुम्हाला काय करायचं आहे की ते रिलेव्हंट पेजेस जे आहेत त्या पुस्तकातले, म्हणजे तुमच्याकडे 5 पुस्तकं आहेत तर पहिल्या पुस्तकातले तुम्हाला साधारणतः एक 70 पेजेस रिलेव्हंट आहेत, दुसऱ्या पुस्तकातले एक 60 पेजेस, असे प्रत्येकातले पेजेस आहेत त्याचे झेरॉक्स मारायचे आणि बंच करून तुमचं स्वतःचं वैयक्तिक असं वेगळं पुस्तक तयार करून ठेवायचं आहे. असं पुस्तक तयार करून ठेवायचं आहे आणि त्याची मग अंडरलाईन करून तुम्हाला ते रिवाईज करून जायचं आहे परीक्षेच्या आधी. याचा भरपूर फायदा होणार आहे तुम्हाला. तर याचा भरपूरसा फायदा विद्यार्थ्यांना झालेला आहे. तर या पद्धतीनं तुम्ही स्मार्टली एकच रेफरन्स तयार केलं पाहिजे एका GSसाठी, ठीक आहे. तुम्हाला आज सगळे मीडिया अवेलेबल आहेत, ठीक आहे. तुम्ही अक्षरशः मोबाईलवर स्कॅन करूनसुद्धा पुस्तकाचे ज्या पेजेस आहेत त्या पेजेसच्या नोट्स तयार करून PDF करून ते प्रिंट जरी मारून आणला तरी स्वतःचं तुमचं पुस्तक तयार होणार आहे मित्रांनो. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीनं प्रत्येक GSसाठी, प्रत्येक सब्जेक्टसाठी एकच पुस्तक तेवढंच रिवाईज करायचं आणि परीक्षेला जायचं आहे तुम्हाला. फोकस तुमचा सिलॅबस कव्हर करण्यावर असला पाहिजे. सिलॅबस आणि क्वेश्चन पेपर सगळे हे तुमचे कव्हरच झाले पाहिजेत. हे 2 पॉईंट जे आहेत हे तुमचे इतके परफेक्ट झाले पाहिजेत की तुम्हाला कुठलाही प्रश्न कधीही विचारला तरी तो आला पाहिजे. हा फोकस कधीही पाहिजे. त्यानंतर तुम्ही जेव्हा सिलॅबस पहिला कव्हर करता, सगळा सिलॅबस तुम्ही वाचता, त्याच्यानंतर मग तुमची रिव्हिजनची वेळ येते आणि अशा 2, 3, 4, 5, 6, 7 पर्यंत रिव्हिजन तुमच्या
झाल्या पाहिजेत. एवढ्या रिव्हिजन झाल्यानंतर तुम्हाला कोणीच हरवू नाही शकणार. तुम्ही विनरच आहात एवढं लक्षात ठेवा. पण हे करण्यासाठी जे तुम्हाला कष्ट करावे लागणार आहेत ते अतोनात आहेत, लक्षात घ्या. आणि त्यानंतर तुम्ही जे रिव्हिजन करताय, मॉक टेस्ट देताय, रिव्हिजन करताय, मॉक टेस्ट देताय, त्यानंतर मॉक टेस्ट करत राहिलं पाहिजे. मॉक टेस्टमध्ये तुम्हाला जे नवीन विषय येणार आहेत किंवा काही तुमचं जर तुमच्या आधीच्या केलेल्या प्रोसेसमध्ये तुमच्याकडून एखादा भाग सुटलेला आहे, तुम्ही केलेला नाही, तर ते तुम्ही अपडेट करायचे आहेत प्रत्येक टेस्टनंतर ॲनालिसिस करून, आणि ते परत अपडेट करून तुमच्या नोट्समध्ये अपडेट करत त्या परत रिवाईज करत जायचं. अशा पद्धतीनं ही एक प्रोसेस असते आणि त्यावेळी मग तुम्ही कुठंतरी जाऊन विनर होऊ शकता. तर हाच एक स्मार्ट वे स्पर्धा परीक्षेमध्ये आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि गोंधळून न जाता एकाच सोर्सवर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही फोकस ठेवा मित्रांनो. तर हे आज मला तुम्हाला सांगायचं होतं. जी कन्फ्युजनची स्थिती आज विद्यार्थ्यांची झालेली आहे, मला जे कॉल्स आलेले आहेत, जे आपण विद्यार्थ्यांनी कम्युनिकेट केलेलं आहे, त्यांच्यातून मला हे स्पष्ट जाणवतं. त्यामुळं गरज वाटली म्हणून मी हे लेक्चर आपल्यासाठी आणलेलं होतं. आय होप तुम्हाला सगळं समजलं असेल.